आज आपण काला जामुन बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथं जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते आता मी तुम्हाला सांगते। इथं मी पाव किलो आपलं खवा घेतलेला आहे। इथं 1.5 कप साखर घेतलेली आहे। इथं 100 ग्रॅम पनीर आपण घेतलेलं आहे। 3 ते 4 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे। इथं 1 टीस्पून साखर आहे। 1 कप पाणी आपल्याला यासाठी लागणार आहे। पाव चमचा बेकिंग पावडर आपल्याला लागणार आहे आणि 1 टीस्पून रवा आपण घेतलेला आहे। सगळ्यात आधी आपण पाक बनवून घेऊया। साखर, 1 कप पाणी, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता 3 ते 4 मिनिटं हा पाक आपण शिजवून घेऊया। आपल्याला कुठलाही प्रकारचा एकतारी पाक वगैरे बनवायचा नाही आहे, तर हा पाक फक्त आपल्याला असा हाताला चिकट लागला पाहिजे। त्याची कुठल्याही प्रकारची तार येता कामा नये। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्यात 1 चमचा वेलची पूड घालून घेऊ। ही आपली आलं किसायची किसणी आहे, त्यानं आपण हे पनीर किसून घेऊया। सगळं पनीर आता आपलं किसून झालेलं आहे। किसलेल्या पनीरमध्ये थोडा रवा घालून हे हाताने थोडं असं मॅश करून घेऊया। ह्याचा असं स्मूथ टेक्स्चर बनवून मी घेतलेलं आहे। ह्याच परातीमध्ये खवा घेऊन त्याचं सुद्धा आपण टेक्स्चर स्मूथ करून घेणार आहोत। खवा सुद्धा आता एकदम स्मूथ झालेला आहे। आता खवा आणि पनीर दोन्ही एकत्र मिसळून घ्यायचं आहे। फक्त मिसळायचं आहे, त्याला जास्त मळायचं नाही। आता त्यामध्ये आपण 1 टीस्पून पिठी साखर घालूया। थोडीशी बेकिंग पावडर आणि मैदा दोन्ही घालून आपण हे दोन्ही एकत्र करून घेऊया। हे पहा, गोळा असा क्रॅक फ्री झाला पाहिजे, एकदम स्मूथ झाला पाहिजे। मी आता इथं सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत। जवळपास 20 ते 25 आपले काला जामुन तयार होणार आहेत। मी आता इथं कढईत तेल तापत ठेवलेलं आहे। तेल जास्त गरम करायचं नाही आहे आपल्याला, थोडंसं मध्यम तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे। तेलात एक छोटासा गोळा आपण टाकून बघणार आहोत। गोळा ताबडतोब वरती यायला नको पाहिजे। आता बघा, हळूहळू गोळा वर आलेला आहे, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे। एक एक करत मी सर्व गोळे घालून घेत आहे। जामुनला अजिबात टच न करता आपण तेल हलवत राहायचं आहे चमच्यानं। चमचा अजिबात त्यांना लागता कामा नये, नाहीतर ते तुटू शकतात। आता यांना गोल्डन कलर आलेला आहे। अजून डार्क कलर येईपर्यंत आपण यांना तळून घेऊया। शेवटी आपण थोडंसं फुल फ्लेमवर ह्या गुलाबजामना तळलेला आहे, त्यामुळे यांना आता कलर यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। हे पहा, आता छान असा कलर आपल्या काला जामुनला आलेला आहे। आपण ते आता काढून घेऊया। पाक आपला थोडा गार झाल्यामुळे मी आता त्याला थोडा गरम करायला ठेवलेला आहे। आपण पाकात बोट घातल्यावर
बोट आपलं सहन करू शकेल इतपत पाक गरम करायचा. आणि आता आपण त्यात आपले काला जामून घालून घेऊया. आपले काले जामून सर्व करायला तयार आहेत. किती सुंदर झालेत तुम्ही बघू शकता.